सो आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे का ISM मध्ये 16B जो एरर जो येतो. मी पहिल्यांदा तुम्हाला तो इमेज दाखवतो त्याचा कशा पद्धतीचा येतो किंवा काय येतो तो. जसं बघू शकता तुम्ही हा जो 16 बीटचा जो एरर जो येतोय इन्स्टॉल शेल 16 बीट द ॲप कॅनॉट रन ऑन दिस डिव्हाइस. ओके, सो ह्या प्रॉब्लेमला तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता विंडोज 10 अँड 11मध्ये. ओके, तर जास्त करून हा विंडोज 11मध्ये एरर कोड येतो हा 16 बीटचा. तर ह्याच्या मागचं कारण काय आहे की येण्याचं की हा जो एरर आहे हा विंडोज व्हर्जनमुळे बऱ्याचदा एरर येतो. ठीक आहे, आता विंडोज व्हर्जनमुळे एरर म्हणजे आता विंडोज व्हर्जन कसलं कुठलं असतं काय असतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्म करतो थोडंफार. तर त्याच्यामध्ये तुम्हाला विंडोज आर प्रेस केल्यानंतर इथे रनचा डायलॉग बॉक्स ओपन होतो तुमचा. रनच्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं विन वर. ओके, हा जो विन वर जो असतो WINVER विंडोज व्हर्जन. ओके, ह्याला सिम्पल ओके केल्यानंतर इथे तुम्हाला दाखवतो 25:2. ओके, आता म्हणजे विंडोज व्हर्जन आहे विंडोज 11चा. त्याच्यामध्ये विंडोज 11ची तुमची 22:2 पण आहे, 23:2 पण आहे, 20:2 पण एक आहे, 24:2 पण एक आहे. अशी बरीचशी व्हर्जन्स आहेत विंडोज 11मध्ये. ठीक आहे, तर त्यातला हा 25:2 आहे व्हर्जन. तर विंडोज 11 25:2 मध्ये ISM 3.0 जे आहे हे एक 60% सपोर्ट करतं. पण जर समजा ती जर OS जर कस्टमाइज OS जर असेल तर ते सपोर्ट करत नाही ISM 3.0. तर कस्टमाइज OS म्हणजे काय असते, तर कस्टमाइज OS म्हणजे कसं असतं की त्याच्यामध्ये तुमचे जे ISM विंडोजचे जे मायक्रोसॉफ्टकडून जी इमेज येते. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बरेचसे कंपोनंट्स असतात लाईक म्हणजे .NET असतं, त्याच्यानंतर बरेचसे म्हणजे त्याचे आपण जी कधी यूज पण करत नाही ते ॲप्लिकेशन्स त्याच्यामध्ये इनबिल्ट असतात विंडोज 11मध्ये किंवा 10मध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ते लोक काय करतात की त्यातले जे ॲप्लिकेशन जे असतात जी अनयूज ॲप्लिकेशन्स आहेत ती काढून टाकतात. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन जे ISM 3.0ला जे ॲप्लिकेशन रन व्हायला जे प्रोग्राम्स लागतात तर ते त्याला मिळत नाही त्याच्यामध्ये. मग तेव्हा हा बऱ्याचदा ISM 16 बीटचा एरर येतो. ओके, तर ह्याला सॉल्व कशा पद्धतीनं करायचं, तर सॉल्व करण्यासाठी तुम्हाला एक म्हणजे विंडोज 10मध्ये विंडोज 11मध्ये तुम्हाला 22:2 एक तर तुम्ही सपोर्ट करू शकता किंवा 23:2 पर्यंत तुम्ही सपोर्ट करू शकतो तो, किंवा 24:2 मॅक्स टू मॅक्स. त्याच्यावर 24:2च्या पुढे जात नाही म्हणजे इन्स्टॉलेशन सपोर्ट करत नाही. आता जर विंडोज 11 26:2 येत आहे ते अजून आलं नाही आहे पण इन फ्युचरमध्ये येईल कधी. पण तेव्हा त्या 26:2ला पण हे व्हर्जन सपोर्ट ISM 3.0 सपोर्ट करणार नाही. ठीक आहे, तर ISM 6 सपोर्ट करेल त्याला. म्हणजे ISM 6 म्हणजे काय, इट इज इन मंगल फॉन्ट. मंगल आणि युनिकोड हे दोन फॉन्ट त्याला फक्त सपोर्ट करतात ISM V6ला. ओके, पण ISM 3.0ला तुम्हाला जो सपोर्ट करतो तो DVDT योगेश सपोर्ट करतो, DVDT सुरेख सपोर्ट करतो, DVDT सुरेख असतो किंवा DVDT सुरेख असे बरेचसे फॉन्ट्स आहेत लाईक जे सपोर्ट करतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की एक तर तुम्ही विंडोजचं जे व्हर्जन जे आलं आहे म्हणजे लाईक आता समजा आता तुम्ही जर एक्झाम्पल नवीन जर तुम्ही जर डेस्कटॉप जर घेतला जर असाल किंवा नवीन समजा लॅपटॉप जर तुम्ही जर सर्व्हिस सेंटरमधून जर घेतला असाल किंवा क्रोमामधून जर घेतला असाल तर क्रोमामध्ये बऱ्याचदा हा जो एरर आहे हा बऱ्याचदा सगळ्यांना फेस करायला येतोय. मग किंवा आमच्याकडे पण बऱ्याचशा अशा केसेस आल्या आहेत की ज्या 16 बीटचा जो एरर कोड बऱ्याच जणांना नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर तो बऱ्याच जणांना आलाय एरर. तर तेव्हा त्याला सोल्युशन म्हणजे हेच आहे की त्याला विंडोज व्हर्जन आहे ते बॅकडेटेड करायचं. ओके, तर विंडोज व्हर्जन बॅकडेटेड करण्यासाठी एक तर तुम्ही विंडोज 11 22:2 किंवा 23:2 ह्या दोन व्हर्जन तुम्ही सपोर्ट इन्स्टॉल करू शकता. त्याच्यामध्ये तुमचा ISM 3.0 चालू शकतं. ओके, पण जर समजा त्याच्यात सुद्धा जर नाही चाललं तर विंडोज तुम्हाला डाऊनग्रेड करावं लागेल. डाऊनग्रेड म्हणजे काय की विंडोज 10मध्ये तुम्हाला तुमची जी सिस्टीम जी आहे लाईक विंडोज 11 जर असेल तर ती तुम्हाला विंडोज 10 करावी लागेल. ओके, तुमचं जे पहिलं जे तुम्ही जर नवीन लॅपटॉप जर घेतला असेल तर त्याच्यामध्ये विंडोज 10 विंडोज 11चं तुमचं लायसन असेल पण ते लायसन तुमचं विंडोज 10मध्ये पण चालू शकतं. असा काही इश्यू येणार नाही. फक्त जे तुम्ही ज्या सेलरला ज्याच्याकडे तुम्ही फॉर्मॅट माराल त्यांना फक्त सांगा की माझं पहिलं ऑलरेडी लायसन आहे तर तेच फक्त मला कॅरी फॉरवर्ड कर. म्हणजे ते तुम्हाला लायसन सेपरेटली तुमचं काय लायसन एक्सपायर होणार नाही. फक्त ऑफिसचं जे लायसन जे असेल तर ते त्याचे ऑफिस फक्त रिॲक्टिवेट करायला सांगा त्याला की ऑफिस सो माझं जे माझ्या लॅपटॉप बरोबर जे ऑफिस आलेलं आहे तर तेच मला ऑफिस फक्त लागेल. कारण ISM 3.0ला ऑफिस 2007 to 2010 मॅक्स टू मॅक्स 2013 पर्यंत सपोर्ट करतो, त्याच्या पुढे सपोर्ट करत नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा जर असेल तर एक तर तुम्ही विंडोज व्हर्जन एक म्हणजे विंडोज व्हर्जन तुम्ही चेंज करू शकता म्हणजे लाईक 22:2 किंवा 23:2 या दोघांपैकी कुठलं तरी एक करू शकता.
किंवा विंडोज तुम्ही डाउनग्रेड करू शकता. विंडोज 11 तुम्ही विंडोज 10 करू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह जर हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.